मामा मला सीझन मॉलला आज घेऊन आले. मग काय आपल्याला फिरायचं म्हणतो लय माझ्या ते त्यांचं काम करतील, आपण आपलं फिरायचं काम करायचं. इथे एक तर पार्किंग इतकी मोठी नाही, एकदा गाडी लावली ना टेन्शन नाही राहत पूर्ण मॉल फिरून होईपर्यंत. शॉपिंग नंतर करू म्हटलं ना, आधी पहिला सगळा मॉल फिरून घेऊ, काय कुठे सगळ्या वस्तू बघून घेऊ. सगळं पाटापाटा इकडे तिकडे चक्कर मारली. ड्रायव्हर एक तर मला रेल्वेत बसून देईन आणि मी जर बसलो असतो ना ही रेल्वेत एखादा डब्बा तरी पलटी केला असता. यमदेव रेडिओ बसून जसे कस्टमर शोधित होता तसा हा माणूस हरणावर बसून लहान पोरं शोधित होता. पण लहान पोरं नसल्यामुळे हासले मजा घेत होता नुसती फिरायची. अख्खा मॉल सुना सुना पडेल होता, कारण हिरवळ काय कुठं दिसाना सगळं डवळं दिसायला लागलं. म्हणलं आज येऊन काय चुकीच झाली काय, पण इकडे तिकडे सगळं फिरून घेतलं. नंतर म्हणलं आता आपलं काम करून घेऊ. इकडे मोबाईल सेक्टरला घुसलो, थोडं मोबाईल मध्ये येडे चाळी करून घेतली, फोटोची क्वालिटी वगैरे चेक केली, कोणते मोबाईल चांगले काय काय वस्तू सगळ्या फिरून घेतल्या. म्हणलं आपल्याला घ्यायचं असले परत येता येईल. वावरात भूताचा पुतळा जसा उभा करा तसं हे उभं करलं तर छापलान कपडे दिसले, मग काय दमच नाही निघला. पटक्यान घुसलो, इकडे तिकडे पाहिलं काय काय चांगलं घ्यायसारखं. दवाखान्यातल्या पेशंटला जसे कपडे घालतात तसा टी शर्ट घातले वाटत होता. असं वाटलं शॉपिंग मॉल मधून डायरेक्ट